आमरण उपोषण करण्यासाठी तुम्ही आता ग्रामपंचायत कार्यालय पुढे बसलेले आहेत की काय मागणी? आमची मागणी आहे की ताराबाई संतोष समीर बबन पोटे यांनी जी आरो माधव पोटेला गट नंबर 426 मधील जी उत्तरेकडची 20 गुंठ जमीन जी विकलेली आहे ती ताराबाई संतोष समीर बबन पोटे यांची नसून बबन गणपत पोटेचीच आहे. तुमच्या वडिलांचं काय नाव आहे? बबन गणपत पोटे. बर. तर ताराबाई संतोष समीर बबन पोटे यांनी जी आरो माधव पोटे याला जमीन विकली ती संगनमताने विकली. ताराबाई संतोष समीर बबन पोटेनी. ताराबाई संतोष समीर बबन पोटे यांनी कोणाला विकली? आरू माधव पोटेला विकलेली. आणि माझ्या वडिलांची सही घेतलेली. माझ्या वडिलांची याच्याशी काही संबंध नाही. खरेदी खात्यावर यांनी सही घेतलेली. तुमच्या वडिलांनी जर त्या खरेदी खात्यावर सही केली असेल हो तर मग आता कसं काय समजायचं? आमच्याकडे व्हिडिओ आहेत ना, कोणी कोणाला विकली माझ्याकडे व्हिडिओ आहेत. ते फॉरेन्सिक लॅबचे टेस्ट रिपोर्ट सुद्धा आहेत. किती साली हा व्यवहार झाला? 2007 साली झालेला आहे. मी 2018 पासून याची पाठपुरावा करतो शासनाला. शासन याच्यात दखल घेत नाही. प्रांत साहेबांनी निकाल दिला याच्यावर. आरटीआयचा अपील दाखल केलं होतं. सदरचा फेरफार रद्द करण्यात यावा. तुकडाबंदी तुकडे जोड कायद्याचे अधिकारी या आरू माधव पोटेनी खोटं नाटक दस्तवेज बनवून बाळशीराम साधू आवटीचे इथं खोटं नाटक दस्तवेज बनवून त्याच्यावर तिथं तो बोललेला आहे. बाळशीराम साधू आवटी 2021 ला एक्सपायर झालेला आहे. तेवढं ऐका ना, आता मला सांगा का तुमची ही जमीन आहे बरोबर? हो. कोणता गट नंबरची जमीन होती ती? गट नंबर 426 पिंपरी पेंढार. किती क्षेत्र आहे? 74 गुंठ. बर. त्यात तुमच्या वडिलांचं नाव आहे? माझ्या वडिलांचं पूर्णपणे 74 गुंठ्याला नावी एकत्रीकरणात झालेले आहे. ही योजनेत गट तयार झालेला आहे. 2007 ला झालाय ना व्यवहार? व्यवहार 2007 ला. 2006 ला कोणाचं नाव होतं सातबाऱ्यात? वडिलांच होतं. वडिलांचं. मग आता ती जमीन कोणाला विकली? आरू समीर बबन पोटेला. आरू माधव पोटेला विकली. ती कोणी विकली? ताराबाई संतोष समीर बबन पोटे यांनी. त्यांचं नाव होतं का सातबाऱ्याला? सातबाऱ्याला नावच नव्हतं. पण वडिलांना हे एकत्रीकरण झालेलं कोणतं माहितीच नाही. वडील जवळजवळ 30 वर्ष मुंबईलाच होती. आमचं घरगुती वाद होता त्याच्यामुळे मुंबईला वडील. सातबारा तुमचाच होता ना? सातबारा आमचाच होता. मग ती जमीन ते काय आरू माधव पोटे का काय म्हणताय तुम्ही, त्याला विकली कोणी? मग ताराबाई संतोष समीर बबन पोटेने विकली. सातबारा त्यांचे नाव नाही, मग तिने कसं काय विकली? वडिलांना माहित. ते म्हटले तुमच्या गटात आमची जमीन आहे, ती 20 गुंठ्या जमिनीला आम्हाला सही देण्यात यावी. परस्पर आरू माधव पोटे आणि ताराबाई संतोष बबन पोटे यांनी मुंबई मला गाडी घेऊन गेली. ज्या गाडीत नारायणगावला रजिस्टर कचेरी घेऊन आली ते सह्या करून घेतल्या आणि त्याच गाडीत परत मुंबईला नेऊन घातलं. म्हणजे ती जमीन आहे ती आमच्या हिश्श्याची असं ताराबाईचं म्हणणं? ताराबाईचं यांचं म्हणणं. आणि ते तुमच्या वडिलांना घेऊन आले आणि त्या खरेदी खात्यावर सही करायला सही केली. पण मग त्या ऐका, मग त्यानुसार ती याच्या नावाने जमीन झाली आरू माधव पोटेच्या. मग आता तुमच्या वडिलांनी तर सही केली ना? आमच्या वडिलांनी सही केली पण सगळं बोगस कारभार करून गेलेले दस्तवेज. ज्या संस्थेचं पाणी नाही ज्या संस्थेचं पाणी नाही अजलसिंची जमीन आहे, जिरायती जमीन आहे, ती बागायती दाखवून यांनी खरेदी केलेली आरू माधव पोटेनी. यांनी स्वतः दस्त बनवलेला आहे. किती क्षेत्राचं आहे? 20 गुंठ्याचा. 20 गुंठ्याचं क्षेत्र. एकाने 20 गुंठ वरच्या साईडने करून घेतली, एकाने खालच्या साईडने. म्हणजे दक्षिण दिशेला माधव नारायण पोटे यांनी 20 गुंठ करून घेतली. पण ज्या वेळेला माधव नारायण पोटेच्या मुलांना लक्षात आलं, सहदेव माधव पोटे, अर्जुन माधव पोटे यांच्या लक्षात आलं की ही जमीन आपली नाही, तर आपल्या आईला आपण आईच म्हणावा. त्यांनी दुसऱ्या दिवशी आम्हाला परत खरेदी करून दिलं ते जमिनीचं, एकही रुपया न घेता. आणि या टाळाटाळ करतात. यांची जमीन यांना भेटलेली जिथं अर्जुन माधव पोटे वहिवाट करत होती 21 गुंठ्या जमिनीचा, ती जमीन ते ताराबाई संतोष समीर बबन पोटे यांना भेटलेली आहे. 2019 ला बळजबरीने ताबा घातलाय. तुमच्या वडिलांच्या अडाणीपणाचा फायदा का? अडाणीपणाचा फायदा घेतला यांनी. आणि आमचं वादविवाद होते घरातले म्हणून त्यांनी फायदा घेतला. वादविवाद होते म्हणून यांनी त्याचा गैरफायदा घेतला. परस्पर मुंबईवरून आणलं, खरेदी खात्यावर सह्या करून घेतल्या आणि त्याच गाडीत परत मुंबईला नेऊन घातलं आरू माधव पोटेंनी. बोलतो आता. तुमचं नाव? माझं नाव बबन गणपत पोटे. आता ती जमीन तर तुमच्या नाव होती का नाही? ती तुमचीच आहे ना? आमचीच आहे. मग असं कसं काय त्यांनी? मला त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला ते तुकडीबंदी कायदा झाला म्हणजे एकत्रीकरणाचं, त्यावेळेला आमची जी जिरायची म्हणजे बागायची जमीन होती मळ्यामध्ये, ती जमीन ती यांच्याकडे गेली आणि त्याच्या बदल्यात आम्हाला तिकडे जमीन काढून दिली त्यांनी. अशी 74 गुंठे आमच्या झाली आणि ते आमच्या नावावरच होती.
आणि त्याच्यानंतर ते मला हे जसं सांगितलं- काय आदला बदली सारखं झालं, आदला ही बदली याच्या झाली. नाव ती त्याच्या नाव. हा. हे काय मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की ही आमची जमीन तुमच्याकडे आली, ती आम्हाला फक्त काढून द्या तुम्ही, असं मला सांगितलं. पण सगळ्यांच्या हे सह्या जेव्हा खरेदी खताचा व्यवहार हा नंतर उघडकीला आला, माझी सही घेतली त्यावेळेला मला सांगितलं नव्हतं खरेदी घेत आहे म्हणून. मला फक्त एवढं सांगितलं होतं की ती जमीन तुमच्याकडे आलेली आहे, ती आम्हाला फक्त परत करून तुम्ही द्या. तर महादेवनारायण पोटे यांनी मला सांगितल्यानंतर मी त्यांना दिले 20 गुंठे दक्षिणेकडच्या बाजूला आणि 20 गुंठे उत्तरेकडच्या बाजूला, बाकीची मधली जमीन आपल्याकडेच राहिली ती. तर ज्या वेळेला महादेवनारायण पोटेच्या मुलांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी ती जमीन आपल्याला 20 गुंठे परत स्वतःहून आपल्याला नावावर करून दिली. आता ही इकडची 20 गुंठे जी राहिली आहे ती जमीन आहे ती अरुण महादेव पोट्याला ती विकली गेली आणि ती आता तो द्यायला टाळाटाळ करतोय आणि त्याचे पैसे ते त्यांनी घेतलेत, संतोष बाबू संतोष बाबून पोटनी. मग आता याच्यामध्ये अरुणची काय चूक? चुकीची त्याची. चुकी त्याची खरेदी खतच त्यांनी बनवलेली. त्यांनी बनवलं. सही तर तुम्ही केली ना. सही केली पण तेव्हा खरेदी खत म्हणून सही नव्हती केली, मी फक्त ती जमीन आपल्याकडे आली आहे म्हणून बदली त्यांनी करून आपल्याकडून हे घेतली. तुम्हाला रजिस्टर ऑफिसला नेलं असेल ना. हो, पण गाडीत मी त्यावेळेला हॉस्पिटलाइज होतो. हॉस्पिटलमधून मी ज्या वेळेला डिस्चार्ज करून घरी आलो त्यावेळेला मला सकाळी न्यायला आले, तिथून नारायणगाव नेलं. दिवसभर मी गाडीमध्येच होतो. संध्याकाळी 3:30 वाजता माझी सही घेतली आणि त्याच गाडीतून मला परत मुंबईला नेऊन सोडलं. आणि ही खरेदी खताचा व्यवहार आहे असं मला काही सांगितलंच नव्हतं. मला फक्त रजिस्टरने सांगितलं असेल ना. नाही ना, रजिस्टरने काय रजिस्टरांनी विचारलं? बोगस केलेले अजल रजिस्टर. जमिनीचं जलसिंचित दाखला आहे संस्थेचा त्याच्यावर तुम्ही सही केलेली आहे का अंगठा केलाय? सही सही केली. केलेली. वाचून नाही बघितलं का? वाचायला मला ते हेच नाही दिलंच मिळालं नाही. कारण मला ते उभं पण राहता येत नव्हतं आणि माझी कंडिशन खराबच होती ना. तुमची मुलं, हा, तुमच्या मुलांना विचारायचं ना. ते इथे गावाला होती ना ती. तुम्ही विचारलं नाही का असंच करायचं? मग मला माहितच नव्हतं ना. मला वाटलं की बाबा आज चुकून झाला असेल म्हणून त्या बदल्यात आपण लोकांची जमीन आपल्याकडे का ठेवायची म्हणून मी ते स्वतःहून हे केलं. पण मला ती लोकांची जागा आहे असं तुम्हाला वाटत होतं? नाही, म्हणजे मला वाटलं की ते त्यांनी सांगतानाच मला सांगितलं होतं की ती या तुकडे बिलाच्या कायद्यामध्ये ती तुमच्याकडे आलेली आहे, ती फक्त आम्हाला काढून द्या, एवढंच मला सांगितलं होतं. याच्या व्यतिरिक्त काही देणे घेण्याचा व्यवहार किंवा कसलाही व्यवहार माहिती नाही. ती तुमची जमीन नाही असं तुम्हाला वाटलं? 74 गुंठे हे आपल्याला आहे असं माझ्याकडे सातबारा नव्हता त्यावेळेला आणि मला माहीत पण नव्हतं सातबारावरती एवढी आपली हे आहे ती. आणि ज्या वेळेला तुकडेबंदी काय झाला त्यावेळेला आमच्या आईनं म्हणजे माझ्या आईनं अंगठा दिलेला आहे तो. माझं काही आता 2007 आता 2025 हो, मग ते आता सगळे पाठपुरावा तक्रार का केली मग याची? 2019 पासून 2019 ला ताराबाई संतोष समीर बाबू पोटे यांनी ज्या वेळेला गट नंबर 424 ची मोजणी केली, 426च्या बाजूचा 424 ची मोजणी केली, त्यावेळेला सगळा प्रकार आमच्या लक्षात आला. आणि मग 2019 त्यांनी ज्या वेळेला मोजणी 12 केली वर्ष तुम्हाला माहितच नाही? काहीच माहित नाही आम्हाला याविषयी. मग त्या ज्या वेळेला 424 ची मोजणी झाली त्यावेळेला आमच्या लक्षात आलं का यांनी असा कारभार उलटापाटा कारभार केलेला आहे. आणि गट नंबर 426च्या दक्षिण दिशेला 21 गुंठ जी माधुनारायणची जमीन होती ती एकत्रीकरणात ती ताराबाई संत समीर बाबू पोटे म्हणजे बबन धोंडेबा पोटे यांना ती गेलेली होती. मग त्यांच्या लक्षात आलं आपली जमीन आहे. मग यांनी जबरदस्तीने त्या अर्जुन माधू पोटेकडून ताबा घातला तिथं आणि अर्जुन माधू पोटेला तिकडे 9 गुंठ जमीन त्यांच्या ह्याच्यात काढून दिली आणि आमची जमीन लटकून ठेवली. यांनी पैसे खाऊन बसले. तुमच्या गटवारीच्या चुकीचा असं तुम्हाला तोटा? आमचा गैरफायदा घेतला नाही यांनी आमच्या अज्ञानपणाचा हा. मग आता काय म्हणतं का तुम्ही जर 3-4 वर्ष जर खरेदी खताला आक्षेप नाही घेतला तर तुमचं कोर्ट पण व्यवस्थित ऐकून घेत नाही? कोर्टाने ऐकून घेतलं ना. सदरचा तुकडे जोड तुकडेबंदीचा कायदा आहे त्याच्यामध्ये सदरचा निकाल दिलेला आहे ना आम्हाला त्यांनी, कोणी? प्रांत साहेबांनी. हा, ते हे करत नाही ना हे बघा. हा, टाळाटाळ फक्त आमची. हा, त्यांचं काय म्हणणं आहे सदरचा बंदीचा कायद्याचा हे झालेला आहे, तुम्ही नियम बाह्य हे केलेले त्यांनी म्हणून त्यांनी तो रद्द करण्यात येत आहे असं हा. दिलंय. बरोबर आहे ना? ठीक आहे ना. तर मग याच्यामध्ये दस्त नाही रद्द केला? दस्त नाही रद्द करू द्या, पण याच्यावर त्यांनी रद्द ह्या निकालावरती रद्द करण्यासाठी अपील केलेलं आहे परत अपर जिल्हा अधिकाऱ्यांकडे. कोणी? अरुण माधू पोटेनी. का त्याला माहिती आपल्या हातची जमीन जाणार आहे, आपण बोगस केलेलं आहे सगळं. तुमचं म्हणणं बरोबर आहे का की जमीन बागायती खोटं दाखवून खोटं दाखवलंय, त्याचं त्या जमिनीचा तुकडा बंदी असताना बी तुकडा नाही असं खरेदी दाखवलं. केलं. हा, आता त्यामुळे तुम्ही त्या याच्यावर तुम्ही लढले हो. आणि आता हे फेरफार रद्द रद्द केला. केला.
आता याच्यावर कोणी आता अपील केले का बबन गणपत पोटेने? नाही अरुण माधव पोटेने अपील केलेले अहो, आहे. बबन आणि गणपती आणि अरुण महादेव आता हे दोघांचे नाव आहेत ना. अरुण माधव पोटेने अपील केले त्याच्यावरती. आता काय झालं अपिलाचा निर्णय? अपीलाचा निर्णय अजून काहीच नाही, डिले, फक्त तारखांचा डिले, पुढे जाऊ द्या. स्वतः कधी तारखाला हजर राहायचं नाही. मी तारखांना पुण्याला गेलो का माझ्या आईला माग धमकी द्यायच्या, तुझ्या पोराचं काय करून टाकेन, तपास नाही लागायचा. हा, जिथं तिथं अतिक्रमण, आमच्या हद्दीतून रस्ता, आम्ही सांगितलं अर्धा रस्ता घ्या, तहसील सुद्धा ऐकत नाही कोणत्या गोष्टी. आणि तात्काळ तो रस्ता नाही, आता याच्यामध्ये काय सांगितलंय प्रांत अधिकाऱ्यांनी का तुमचा विलंब माफीचा आणि अपील मान्य केले हा, आणि ही ती फेरफार जो होता तो रद्द केलाय, बरोबर आहे ना? तसं आदेश दिलेत का मंडल अधिकाऱ्याला? नाही ना आदेश देत, टाळाटाळ फक्त त्यावेळेचे म्हणजे सबनीस निर्णय दिलाय तो बरोबर आहे, पण पूर्ण नाही दिला निर्णय. पूर्ण दिलाच नाही त्यांनी, फक्त टाळाटाळ चाललेली. मग आता हे तहसीलदार जुन्नर यांनी दोन्ही पक्षकारांना घेऊन म्हणणं मांडायचं घेऊन दिली निर्णय करायचा. मग काय झालं? त्यांनी काहीच केलं नाही, तात्काळ सांगितले. तात्काळ त्यांनी आम्हाला बघा हे पत्र सुद्धा दिलं, 2 वेळा आम्ही उपोषणाला बसलो, ते पत्र सुद्धा दिलेले त्यांनी, कारवाईचं फौजदारीचं पण पत्र दिलेलं आहे त्यांच्यावर. हा, काहीच केलेलं नाही. म्हणजे तुमचं हे उपविभागीय अधिकारी न्यायालयामध्ये अपील मान्य केलंय आणि फेर चौकशी केली आहे हा, आणि लवकरात लवकर तुमच्या केसचा निकाल देतो हा. असं तहसीलदारांनी तात्काळ. सांगितलं तुम्हाला. फक्त टाळाटाळ, कागदपत्र मंचरवरून कोणती आणली नाही, प्रांत ऑफिसवर. म्हणजे तुमच्या तुम्ही उपोषण केलं आणि त्याला आता 7/6/2024 बरोबर ते अपील मान्य केलं होतं. तुमचं तारीख दिली 11/6/2024 ला. आता जवळजवळ किती 8-9-10 महिने झाले. मग झाली, फक्त 10 महिने टाळाटाळ निर्णय दिला नाही. टाळाटाळ, फक्त डिले. आणि मी तारखाला पुण्याला 9 तारखा झाल्या. सबनीसांनी का टाळाटाळ केली हा? तहसीलदारांनी? काय त्यांना काय भेटलं असणार, आर्थिक देवाणघेवाण मला सांगता नाही येणार ती. मी तर म्हणतोय 100% हेच झालं असणारी, आणि त्यांना बदली करून जायचं होतं. म्हणजे बदलीच्या वेळेस हे केलं का? बाकी काय झालेलं आहे ते? मग आता हा पेंडिंग आहे निकाल, पेंडिंगच आहे सगळं. मग आता सुनील शेळके नवीन तहसीलदार आहे, त्यांना भेटले का? त्यांना सुद्धा भेटलो, ते म्हटले अपील केलेलं आहे त्यांनी, तुम्ही ते अपील रद्द करून आणा. रद्द करायला म्हणजे आज वर्ष होऊन गेले, मी गर्क मारतोय. नाही, ह्याच्यामध्ये काय म्हटलंय का तहसीलदारांनी फेर चौकशी करायची, याचा अपील करा. अहो, त्यांना माहिती फेर चौकशी करून सुद्धा आहे ना, निकाल हाय तोच राहणार आहे, याच्यामध्ये काही बदल होणार नाही. कारण मुळातच जी सत्साधक पाणी पुरवठा संस्था, ती रजिस्टर संस्था आहे, सहकारी संस्था आहे. या संस्थेचं पाणी लावायचं असतं तर याचा दाखला जोडायला नको, खरेदी खताला दाखला जोडायला नको का? सहकारी म्हणजे तुम्ही गैरवापर करता, सब रजिस्टर अधिकारी, मंडल अधिकारी, तलाठी याचा गैरवापर करता. बेकायदेशीरपणे बागायती नोंद घातली, बागायती नोंद, आर्थिक देवाणघेवाण सगळं फेरफार आलं लक्षात. ठीक आहे, आता तुमचं म्हणणं आहे का आता तुम्ही आता काय तांत्रिक टेक्निकली चाललेत ना टेक्निकली. आता यांनी याच्यावरती अरुण महादेव पोटेंनी कुणाकडे अपील केले? अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे केले अपील, बरोबर. मग आता त्यांनी अपर जिल्हाधिकारी काही नोटीस वगैरे दिली का तुम्हाला? 7 तारखा झाली आहेत, फक्त तारखांचा डिले चाललाय. स्टे दिलाय का अपर जिल्हाधिकाऱ्यांनी? अंतरिम आदेश दिलेत ना, जैसे ती परिस्थिती ठेवण्यात यावी. स्टे दिलाय? स्टे म्हणजे जैसे ती परिस्थिती ठेवण्यात यावी. जैसे ते म्हणजे केस झाली ती तारीख चालू आहे आता त्याच्यावरती. म्हणजे याला त्यांनी स्टॉप केले. आता तहसीलदाराला निर्णय करता येणार नाही. पण त्यांनी जैसे परिस्थिती ठेवली, पण तो स्थगित नाही केला, तो आदेश स्थगित नाही केला. जैसे थे म्हणजे जसं आहे तसं ठेवा. हा, त्याच्यावर तारखा चालू आहे ना पुण्याला. बर, मग आता तारखानला जाताय तुम्ही? जातो मी, प्रत्येक तारखाला जातो. पण मग वकील काय म्हणतो तुमचा? वकील काय, वकिलांनी म्हणणं मांडलेलं आहे, युक्तिवाद पण दिलेलं आहे सगळं. मग आता मग ते जर अपील केलं असेल त्यांनी अपर जिल्हाधिकाऱ्याकडे, मग अपर जिल्हाधिकाऱ्याकडून तुम्ही निर्णय घ्या ना लवकर. अपर जिल्हाधिकारी आम्ही निर्णय तर घेणार 100%, पण जे सब रजिस्टर अधिकाऱ्यांनी पुढची उभयासाठी ते तिथं बसलेले आहे का? हे खोटनाट प्रकरण दाबून सह्या करून नोंदवायला बसलेत का? खोटीनाटी प्रकरण सह्या करून नोंदवायला बसलेत का? जिथं पाणी नाही तिथं पाणी आहे का नाही, त्याचा दाखला आहे का नाही, काय नाही. जिराई जमीन आहे, मग दडदडीत दिसतंय ना, इथं जिराई जमीन आहे, ती अजल सिंचित जमीन आहे. हा, अजल सिंचित जमीन तुम्ही बागायती दाखविता, खरेदी खत करून घेता, ही कोणती गोष्ट? खोटं नाटक सगळं. याच्यात काय लिहिलंय? अजल सिंचित जमीन आहे,
जमीन आहे ना ती त्यांनी माझ्याकडे पूर्णपणे मग आता यांनी- देणाऱ्याचे आणि ज्यांनी करून दिले त्याचे माझे फॉरेन्सिक रिपोर्ट पण आहे, त्यांचे व्हिडिओ आहे, लाईव्ह रिपोर्ट मी तुम्हाला ते सुद्धा पाठवलेले आहे, ते तुम्ही लावा. व्हिडिओ पाठवलेत का? आताच हे खोटं सगळं- बोलतोय. आणि माझ्याकडे व्हिडिओ आहे त्याचा, वाणी साहेबांचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये खरेदी खात्यात काय उल्लेख केलाय, 1 लाख रुपये खरेदी खात्याने, आणि बाईट पुढे देताना काय म्हणतोय 1.5 ते 2 लाख रुपये दिले, मला आठवत नाही. घ्यायची आठवती तुला जमीन, पैसे दिलेले आठवत नाही तुला. आता तुमचं उपोषण का उठल? माझं उपोषण काय नाही, मी 2 दिवस वाट पाहणार, तिसऱ्या पाणी टाकीवर चढणार, ओढून गोडी मारणार, मेलो तर मेलो, खाऊ दे त्याला, माझ्या आखी इस्टेट खाऊ दे म्हणून. हरामखोराला द्या, चोऱ्या करतो काय, मग जिथं तिथं चोऱ्या करतो, जिथं तिथं चोऱ्या करतो, चोऱ्याच करायचं काम चालवलंय. आज अक्षरशः माझी हे बघा किती नुकसान केलेली. व्हिडिओ हा व्हिडिओ ते पण दाखवा, ते पण दाखवा त्यांना कोंबड्यांचं. माझ्या जागेत पोल्ट्री म्हणजे आमच्या जागेत पोल्ट्री ना आमच्या नुकसान करायला निघाले. आतापर्यंत माझी 15 लाख रुपयाची नुकसान झालेली. पण तुमच्या वडिलांनी जमीन त्यांना खरेदी करता विकली आणि तुम्ही एवढं वर्ष काय तुम्हाला माहितच नाही? आम्हाला काही माहितच नव्हतं. 2000 नाही, मग तुम्ही एवढे दिवस माहित नव्हतं म्हणजे काय? तुम्हाला तुमची जमीन माहित नाही म्हणजे काय समजायचं? अहो पण आम्हाला वाटलं असेल त्यांची तो तुकडा असेल. ती पडीक पडली होती ना, पूर्णपणे खडकच होता पूर्णपणे. ती जमीन अशीच पडीक पडलेली होती. मग आम्हाला वाटलं असेल, वडिलांना वाटलं असेल, वडिलांनी दिली करून. आता काय ठीक आहे, आता आमची जमीन आम्हाला पाहिजे, आम्हाला काही घेणं नाही. त्या अरुण माधू पोटेनी सरळ ताराबाई संतोष समीर पोटे यांच्याकडून त्यांची जमीन घ्यावा. पैसे त्यांनी त्यांच्या संस्थेत भरलेले. 2019 आम्हाला भेटली, तेव्हा कळालं आम्हाला ही जमीन आमची होती. रितसर त्यांच्या सुद्धा बापांचे सगळ्यांच्या सही, सगळ्यांच्या सही, फसवणाऱ्यांच्या सगळ्यांच्या सही, ज्यांनी घेतली त्याच्या बापाची सुद्धा सही एकत्रीकरणाच्या वेळेला. त्याच्या बापाला कळालं नाही का ही जमीन त्यांची, मग आपल्या पोरांनी खायला घ्यावा. तुमचं जर ते तहसील यांचं हे आहे का, ही निकालाची समज आहे, याचा पूर्ण निकाल आहे का? आहे की निकालाचे पूर्णपणे काय याच्यात म्हटलं असेल ना याच्यात? त्यांनी थेट लिहिले, तुकडा बंद होतो का नाही याची खात्री केली नसल्याने फेरबदल करणे उचित होईल. चौकशीचा अहो यांनी सगळे आर्थिक देवाणघेवाण येऊन तो सगळा फेरफार नोंदवले, ते खरेदी करून घेतलेली, बाकी काहीच नाही. 74 गुंठे आखे विकले असती. यांनी कशाला खा तुला दुसरा एक माणूस आहे ना, तो म्हटला ही तर तुमच्या याच्यात जी 426 नाही दक्षिणेला जो 426चा गट आहे, 426 गटाच्या दक्षिणेला जो 424चा गट आहे, तिथं अर्जुन माधव पोटे वहिवाट करत होते. अर्जुन माधव पोटेला काय वाटलं ही 21 गुंठ जमीन याच्यातच आहे 426 मध्ये, त्यांनी पण 20 गुंठ करून घेतली माधवनारायणनी, आणि यांनी पण 20 गुंठ वरून करून घेतली. मग माझ्या वडिलांना जमीन विकायची असती तर माझ्या वडिलांनी अर्धी विकली असती ना, तर दोघांना 20 गुंठ खालच्या साईडने एकाला वर साईडला एकाला करून दिली असती. जिरायत जमिनीचा तुम्ही बागायती तुकडा, बागायत पाणी. उपोषण कशासाठी? आता काय झाल्याने तुमचं उपोषण उठल? त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सब रजिस्टर अधिकारी, मंडल अधिकारी आणि तलाठी 2007 सालचे तत्कालीन. काय म्हणून होईल? का आपण का करायची कारवाई? त्यांनी खोटं आर्थिक देवाणघेवाण हा सदरचा फेरफार दस्त नोंदवण्यात आलेले का, म्हणजे तुम्हीच त्याच्यावर सही केली वाटलं ना? वडिलांनी केली, पण तुमच्या अधिकारी खुर्ची उभवायला बसलेले का, महसूलचे अधिकारी खुर्ची उभवायला बसलेले का, कागदपत्र पाहून करते नाही का तुम्ही? वडिलांनी जरी सही केली असेल, वडिलांना अज्ञानपणात त्यांची सही घेतली ना, वडील आजारी असताना गाडीत सही घेतली. ही जमीन तुमची वडिलोपार्जित आहे का? वडिलोपार्जित जमीन आहे आमची. मग या पोरांचा बी हक्क आहे ना त्या जमिनीत? मग त्यांची संमती घेतली होती खरेदी करताना? दिलंच नाही, सांगितलंच नव्हतं ना आपल्याला. हो, एक विषय असा आहे, जर वडिलोपार्जित जमीन असेल, तुमचं नाव आहे म्हणून तुम्ही एकटे मालक नाही. तुमचं जर पोर झालं जरी ते पाळण्यात असलं तरी त्याची परमिशन लागेल. माहिती आहे ना, ते मला माहिती आहे, पण मला खरेदी खताचा व्यवहार आहे, होणार आहे किंवा असं करणार आहे हे मला माहितीच नाही. यांनी फक्त सांगताना आम्हाला सांगितलं की फक्त आमची तुमच्याकडे जमीन आहे, किती गुंठे काय वगैरे नाही, फक्त आमची जमीन तुमच्याकडे आलेली आहे ती आम्हाला काढून द्या, एवढंच आम्हाला सांगितल्यामुळे मी ते केलं. आणि त्यानंतर या गोष्टी झाल्या, त्यानंतर लक्षात आलं की अशी 20 गुंठे दक्षिणेकडे आणि 20 गुंठे उत्तरेकडे. ठीक आहे, झालं ते. आता तुमचे म्हणणं आहे की संबंधितांवर जे जमीन बागायती नसताना ती बागायत दाखवली त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, रद्द करावा. अरुण माधव पोटे, ताराबाई संतोष समीर बाबा पोटे यांना तात्काळ अटक करावी, यांनी गैरव्यवहार केलाय म्हणून. अजून काय बोलायचे का? आणि जी खडकमाळ ग्रामपंचायतीने जे खडकमाळ ते पिंपळवंडी शिव हा जो रस्ता नोंदवला आहे,
आमच्या सहीने कोणताही नोंदवलेलं नाही. तात्कालीन भाऊसाहेब जंजाळ भाऊसाहेब यांनी कोणतीही स्थळ पाहणी अहवाल केलेला नाही, कोणती आमची सही घेतलेली नाही. यांना तिथला वाद माहिती असताना यांनी तो रस्ता नोंदवलेला आहे. तो तात्काळ रस्ता जर 426 गट नंबरचा सरळ केला नाही तो तात्काळ रस्ता बंद करण्यात येईल. आणि आमची त्या रस्त्याला कोणती हरकत नाही. 5 फूट आमच्या बाजूने हद्द घ्यावा आणि 5 फूट समोरच्या बाजूने हद्द घ्यावा, आमची हीच विनंती. हे बघ एवढं आमचं आता त्यांनी एवढं आमचं हे खाल्लंय समजा एवढं वावर आज 17-18 वर्ष व्हायला आले. वावर विकलं मग एखादी म्हणतात ना बुवा मग आमच्याकडून ही चुकी झाली. नाही पण त्यांनी म्हणायला पाहिजे का नाही. मग अजून तरी आहे का त्यांची दानच म्हणायची. हा आता तुझं पैसे गेले आमचं नाही का आमचं फुकट झालं. अहो पण आम्ही तुमच्या घरी आलो नाही, आम्हाला काय घेणं देणं नाही. तुम्ही त्यांच्याकडून घेतले वावर. कोणी इकलं बबन हॉटेलवाल्याने. मग भुगीते कोण तू ना आम्ही मला काय बघायचं कारण होतं का. पण विकत तुम्ही त्यांच्याकडून घेतली, आम्हाला बबन हॉटेलवाले कोण. तू काय करतो तुझ्या बापाने नसतं दिलं तुम्ही काय माय बापाने काय लिहिन. माय बापाला काही माहितच नाही ना एकत्रीकरणाचं. मला माहिती काय एकत्रीकरण तुम्हाला माहित नाही तर मला माहिती होतं का. अहो तुमच्या वडिलांना माहिती आहे ना, माधू नारायणला माहित होतं ना, बबन हॉटेलला माहिती, सगळ्यांना माहिती, मला काय करत होती. बबन हॉटेलवाला सगळ्यांना माहित होतं. त्याच्या बापाला नाही माहिती. माझ्या आजीचा अंगठा आहे त्याच्यावर. अरे सगळं तो म्हणणं पण मला काय त्याची गरज होती का. मला हा ना तू निष्कारण भरायला ना आमचं निष्कारण आम्हाला हेल्पट आहेत का नाही. आमचं काय मला मी आता हेल्पट नाही पण माझे पैसे जातातच ना हेल्पट नाही पैसे तरी. अरे पैसे तर जातात कोणते तुझे जाऊ दे आमचे जातात पण हे आता मी सोडून दिलं तर समजा ते मला काढून द्या नाही पुढं. कोण त्यांच्या सगळं आहे. कशी देतील बघा ना तुम्ही देते का नाही. तुम्ही फक्त बघत राहा. मला नाही द्यायची. कोणला मला काय नाही तुम्हाला द्यावं लागणार. ती तुम्हाला द्यावं लागणार. आम्हाला काही गरज नाही त्याची. आम्ही घेणार नाही. आम्ही त्या घाणींचं वावर सुद्धा घेणार नाही. अरे तू त्यांच्यावर नाही उपयोगच नाही होणार. तू सांग. त्यांच्यावर नाही आम्हाला काही गरजच नाही काही. आम्हाला काय घेणार. आम्ही त्या घाणींचं वावर सुद्धा घेणार नाही. तुम्हाला आत्ताही सांगतो पार कुठं देऊ दे आम्ही घेणार नाही. ही कारवाई ना फेल आहे. काहीच नाही. फेल होणार. नाही होणार. तुम्ही बघत राहा काय होते ती. तुम्ही बघत राहा ना काय होते फक्त. मी तर पाहणारच आहे. हा. मी कुठं जातोय हा मी नाही काय घाबरतो विषय नाही पण विषय कसा आहे ती कार्यवाही काहीच नाही म्हणा. तुम्हाला असं सोडून द्यावं लागणार आहे. बघा ना तुम्ही बघत राहा. तू ऐक फक्त बघत राहा तुम्ही. येणार आता दिले त्यांनी आणि याला सांगितलं मग आमचं आहे ना, आम्हाला सही दे. दिलं असतं तर हा माहिती त्यांनी सांगितलं सगळं ना. सगळं पाठपुरावा केलेले आहे. हा करू दे किती केलं ना बाळा. तू आता एवढा सुज्ञ आहे तुला कळाय. असू द्या किती सुज्ञ असू द्या कळू द्या. हा असं शक्य नाही. बघा ना होते का नाही. तुम्ही फक्त बघत राहा. होणार 4-2 तारखांमध्येच कळेल. आपण आहे ना एवढे पैसे घातले एवढे केलं आपण काय केलं होतं. आपल्याला माहिती आहे फसवलं आपण करू खर्च अरे तुम्हाला हे बघा तुमचं ऐका. तुमचं पोर होती तुम्ही होते त्या भेंडी झाडापाशी. तुम्ही काय म्हटले. तुम्ही एवढं सुद्धा म्हटले. ती मी आता बाई शब्द बोलणार नाही. ती बाई अशी आहे का ती मला माझे पैसे देणार नाही आणि खरेदी खात्याला गेले तर म्हणजे तेवढं घ्या पात्रात पाडून तुम्ही म्हटले का नाही. फक्त एवढं सांगा. तुम्ही स्वतः म्हटले. काय म्हटलं तुझ्या लक्षातच नाही अजून. तुम्हाला कळून चुकलं का यांची जमीन नाहीच ही. तोवर नव्हतं माहिती. सगळं माहित होतं तुम्हाला. तुम्हाला होतं एवढं नाही हा, शिकलं, येते जास्त करे, हा, हा. येते करे तुला माहिती आहे? होतं. तुला माहिती होती. आमच्याकडे नव्हतं आलं. आमच्याकडे आलेच नाही. आमच्याकडे कोणी सुद्धा आलेलं नाही. आमच्याकडे कोणीच आलेलं नाही. हा आम्ही कायला घेऊ. आमच्या नावावर आम्ही कायला घेऊ. हा मग आम्ही असं म्हणू का आम्हाला एकत्रीकरण मान्य नाही. नाही शेजारी मग आमची 20 गुंठ जमीन आहे. जमन का आम्हाला. मग अरे पण तुम्हाला माहित नव्हते तुमचं. आणि मग आता माहीत झाले ना सगळे काही माहीत झाले ना. खरेदी खर्च झाल्यानंतर माहिती म्हणून उपयोग आहे का त्याचा आता. सगळं होणार. सगळं खरेदी कर सगळं रद्द होतं. बस बघा सगळं काय रद्द होतं काय नाही राहत. आता आम्ही माती वय नाही लवकरच होणार. तुला तर माहिती आहे ना एवढी किती खर्च केलाय तुला तर माहिती आहे. आज 32 लाख रुपये खर्च केला. थोडा नाही केला. माझ्या हिशोब आहे आता पूर्ण. आणि नुसता खरं होता का हा? सगळा याचा काही सहज झाले का 7 लाख रुपये तवा लोन हा? घेतला. महिनाभर पोकलँड चालू होतं. अरे 35 लाख आमचे गेले तिथं. हं? मी तवा कर्ज काढून ते बांधलं ना तेवढं. आम्ही काय तर आम्हाला त्याच्याशी काय कर्तव्य. त्याने भरून द्यायला पाहिजे ते तुम्हाला. त्यांनी कसं तेव्हा आपण सही नव्हती द्यायला पाहिजे. कोणाला त्यांना कळेल ना. बघा सही कशी घेतली काय घेतली सगळं कळेल. तुझ्या बापाची सही आहे, माझून नारायणाची सही आहे, सगळ्यांच्याच आहे आख्याच्या. सही आहे,
माझू आप्पा आणि माझू भाऊ माझं भाऊ नाही माझं भाऊ काय संबंध नाही काय सही नाही का सही नाही एकत्रीकरणात दाखवू का तुम्हाला ते नाही माहिती हा मग सगळं आहे कागदपत्र ते आपल्याला कागदाला नाही सगळं काय सगळे सही नाही म्हणत असं बळणी कोणच्या सगळ्यांचे सही आहे सांगणारी इथे व्हिडिओ आले ना त्यांना त्यांची वाईट घ्यायला पाठवायला माझ्या नव्हतं पाठवायचं अहो ते म्हटले कोणी घेतले ते दाखवा म्हणून म्हटलं त्यांनी घेतले त्यांना फक्त तुम्ही विचारा आणि तुम्ही काय बोलले 1.5 ते पाऊण 2 लाख रुपये घेतले खरेदी करतात उल्लेख किती आहे लाख रुपये आणि मग ते लाख रुपये तिकडे जरी असले तर पैसे जास्त घेतले असं नसतं हे मग ते आई वडील म्हटले कसे घेतले काय घेतले कोणासमोर घेतले कोणत्या टायमाला घेतले दाखवून द्या तुम्ही त्याची सही दाखवा सगळं बरोबर आहे सही दाखवा सगळं पिऊन तुम्ही आहे जास्त घेतले पण कागद कमीचा केला तो विषय लांबचा आहे रे कोणी अहो 1 लाख ऐका बाबा संतोष बबन पोटे पांडुरंग सदाशिव दांगट यांना 20,000 रुपये तुम्ही रोख दिलेत आणि 1 लाख रुपये त्यांच्या पतसंस्थेत भरलेत कर्ज म्हणून लांबचा आहे हा आज विषय काय तुझा तुला जमीन पाहिजे हा महत्वाचं काय आहे मला माझी जमीन पाहिजे तुला फसवलं कोणी कोणी महत्वाचं आता दोघांना मिळून झाले ना दोघांनी मिळून नाही मग? तू हेच लक्षात घेत नाही ते गेले जख मारली त्यांनी ते घेऊन आले समजा त्यांनी तुझ्या बापाला समजा सही करायला काय सांगितली समजा सगळं त्यांनी केलं का नाही माझा त्याच्यात रोल नव्हता तरी पण आता मग त्यांनी काय करायला पाहिजे त्यांचं बॉय आपलं काय न्यायची जमीन समजा का साधं कुठं निघत नाही मग तुझी जमीन तुला कुठेतरी दिली पाहिजे हे बघा मी आजही ते सांगणार माधुभाऊ पोटे माधू नारायण पोटे यांच्या मुलांनी गैरव्यवहार केलाय त्यांच्या सुद्धा सह्या आहे तिथं त्या कागदावर सुद्धा सह्या आहे ऐका सकाराम आवडाची गणा आवडाची ऐका सकाराम आवडाची गणा आवडाची सीताराम श्रीपद रखमा श्रीपद देवबाई गणपत भाऊबाई दोंडीबा सगळ्यांच्या टोटल जणांच्या सह्या आहे आणि पंच म्हणून नामदेव बाळश्राम कुठे त्यांची सुद्धा सही आहे जोरा निघून नको हा अरे बाबा ओ नीता वहिनी तुम्ही जावले ऐका भांडण नाही तुम्ही जावले तुम्ही जा भांडण काही नाही याच्यात हा याला इथं घेऊन या म्हणा आमच्या नाव आम्ही करून द्या याला ऐका नाही तर त्याच्या नावाची पोलीस कंप्लेंट करा तुम्ही पोलीस कंप्लेंट करा या फार दाखल करा त्याचं नाव सांगायचं त्याची सही ना त्याच्या मामाची त्याची सही ना का खरेदी करता हो नाही ते त्याला समोर घेऊन मीडियावर समोर घेऊन या इकडे तिकडे कुठं चालली ऐ मग छाती पडून सांगितलं होतं सुरेखा बेटा समोर सगळा व्हिडिओ आहे आपल्या काय घाबरायचे काय कारण नाही हा छाती बडू सांगितलंय ना हाय आमच्याकडे सगळा व्हिडिओ पूर्ण हा तुमच्या काय तुम्हाला कळेल ना मग काय नाही ना ते कळेल हा जेव्हा आता वॉरंट निघेल ना तवा कळेल तवर नाही कळायचं तुम्हाला हा हा कळन ना आता अरे सगळ्यांना कळेल छाती बडबड सांगत होता ना आमचे व्हिडिओ आहे मायक हा 1 एकर आहे तिथं रजिस्टर कचेरी गेल्या म्हणतो अर्धा एकर आहे हा म्हणतो तेवढं घ्या पात्रात पाडून सगळं व्हिडिओ आहे आमच्याकडे आम्ही काय घाबरतोय हा हा ती जमीन तुमची आहे का ती माधू नारायणची जमीन आहे खालून हा कोणला त्याला आम्हाला आणायची गरज नाही आमच्या कागदपत्र आहे कोणची जमीन आहे ती कोणला त्या दिलंय मग एकत्रीकरणात आहे का तुम्हाला कोणची जमीन आहे का माहिती घनश्याम दगडूची जमीन तुम्हाला काही आलेली आहे काही माधू नारायणची आलेली आहे तुम्हाला सगळं ते दाखी तू हा हा लोकांचं खायचं कळायचं फक्त लोकांचं द्यायचं नाही आहे ना आपल्याकडे व्हिडिओ सगळं होईन कायदेशीर जाऊ दे व्हिडिओ आहे हा आहे तुमचं वाढ वाढलाच ना कळण तुम्हाला वाढ वाढलाच आहे काच आहे ती कोणचं वाढ वाढलाच आहे ना सगळं कळण सगळी कागदपत्र सादर केलेली आहे तिकडे हा
केस लावा. आम्हाला गरज नाही कोणत्या केसला, आम्ही त्याच्यावर लावणार, त्याच्यावर आहे. त्याला सोडणार नाही आम्ही. हा 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 ते जरा लई एक झाल्यात ना, होऊ दे ना काही. त्याला कळेल ना आता, थांब ना पुढच्या केशीला त्यालाही कळेल. तिकडे कुठं चालली ते गेले काय कोण? ती मॅडम ते मग ते काय राहिले? त्यांना सांगावं ना, ते मध्ये एक पॉईंट टाकून द्या 26 मीटरवर. आता त्यांना टाकते मग काय करायचं? ते काय पण म्हणत होता. हा ते गावात तोडायचे ते कडच, ते डायरेक्ट आता ते दुरी लावून सरळ करून घ्यायचे तिथं. लोकांचं हे करायचं, खायचं, मग म्हणायचं आम्ही आणि जरा थांब ना, आहे ना त्याचा छाती पडून व्हिडिओ आहे ना, जरा थांब. केस टाका. ते दिवशी आवडलं नाही, लावलं म्हणलं काय असेल ते समजदारी मी घेऊ आपण. हा म्हणतो त्यांच्यावर केस टाका. मग हे आम्हाला गरज नाही काही, असं काय? तू तुझं बघ म्हणाव काय करायचे ते. तुला नाही म्हणाव इथं मोडायला लावलं ना, माझं नाव अमित नाही, सोडणार नाही. हा हा बोल. हा डायरेक्ट पर स्टेटचे स्टेट काहीच करायचं नाही कुठं काय अजिबात. माझ्या का माप आहे तशी. हा त्याची नाही भांडण चालू. आमचं भांडणच नाही काही. याचं भांडण चालू. चल ते गावात तोडून घेऊ तेवढं तिकडं. मग आमचं मतलबच नव्हता. म्हणलं, जेव्हा निघन त्यांनी जावायला यांच्यावर चापड ते टाकलेली आम्ही. नाही कुठं म्हटलं तुम्हाला, तुम्ही काय उगाच वाढवता विषय. तो नाही झाला विषय हा. ये जमिनीचा इथल्या सुद्धा तो भाग वेगळा आहे, तुम्ही तो नंतर घ्या. हा आपला विषय हा मोजणीचा होता ना. ते जाऊ दे, काय बोलूच नको. हे आपल्या आहेत ना व्हिडिओ, ते सादर केलेले आहे तिथं. व्हिडिओ केलेले ते. चाल येऊन चाल तिकडं. हा, कोण बोललं काय बोललं कसं हा. बोललं. आमच्याकडे व्हिडिओ आहे. आणि काही आपलं गप्प हा? बसलेली माणसं नाही. काय अहो तुम्ही आहे बघा, आपल्याला काय भांडण करायचं नाही. डायरेक्ट इथून दोरी धरू तिथं आणि डायरेक्ट मध्ये नंबर टाकून देऊ, विषय संपला. असलं पाहिजे ना, आपलं आपल्याला वेळ द्यायचं. आपल्याला नकोच आहे काही. वाचलंच आमचं म्हणणं तेच आहे. आम्ही म्हणलं का आमचं जे यांनी वाढलं, मग आम्ही पण गेलो. ते नाही. आमचं नाही ना, काय ना मोजीदा मग मोजणी नका करू. कोणची? आमचं नाही ना, आम्हाला इथं कोणचं? हे नाही चाललं. अरे एकत्रीकरणात एकत्रीकरणात तुम्हाला आलेले, एकत्रीकरणात तुम्हाला आलेले. हा असं राहू दे. कोणचं मोडणार मी आता बघा रिसर मोजली झाली, मोडणार काय? अरे मी गप्पाचे, मी काय बोल वाट्याला आले तुमच्या सातबारा कसं काय निघाला? कांच्या 54 नाही 66 गुंठ आहे तुमचं. कुठून आलं मग? मग ऐक ना 21 आणि बाकीचं ते 84 मध्ये वावर आहे तुमचं. त्याला आम्ही दिलं नाही का? अरे बाबा आमच्या माळ्यात दिलं का नाही त्याला? त्याचं कागद आहे, तर आहे का नाही अजून? त्याचा कागद आहे माझ्याकडे, ते कागद दाखवतो. दिले ना त्यांना काहीतरी आम्ही कागद भांडण करायचे काय कारण नाही काही. त्यांना काहीतरी दिले का नाही आम्ही त्याला? हा. दिले का नाही? हा बघ त्याच्या बदली त्यांना दिले का नाही? अरे बाबा ते दिले तुझं म्हणणं झाले, पण एकत्रीकरणात काय झालं माहिती का? त्यांची नामं आमच्यापाशी घ्यायची गरज काय आहे मग? अरे पण ती वाटेल आम्ही नाही. घेतली का? आम्ही घेतली का? कोण? आम्ही घेतली का? अरे तुमच्या वाट्याला आली. कोणतं नाव घेतलं का? कोणची? तू काय म्हटलं? त्यांचं खालं यांचं कोणचं आहे? आमचं बघ, आमची जमीन देऊन टाक आम्हाला. हे कोणचं आहे? सांग. अरे पण आमची जमीन देऊन टाक ना. कोणचे? आमची जमीन चवली ना? काय हे चवली ना? कोणची लावली ना, वजन निकाल मग. वाहू दे ना, वाहू दे निकाला 1 तारखेलाच बघ. याचा काय संबंध आहे का आता? कोणचा? याचा नाही काही, याची दुरी टाकून घ्या, मोजून घ्या, संपला विषय. ऐकून घ्या, त्याचा आणि याचा काय संबंध आहे का? आहे का काय आता? हा काय म्हटलं ऐका, हे 66 उंट तुमचं नाही. अरे 66 गुंठ नाही म्हटलं, 21. अरे मी काय म्हटलं बघा, वाद आणि वाढवायचे कारण नाही काही. नाव काय घेतलं सांग मला. कोणचं? 21 गुंठ तुमच्या हिशाला आले, तुम्हाला हे म्हटलं. माझं नाव 21 गुंठ आले. आयशा गाडीला 66 गुंठ्याचा कागद करून दिले का आम्हाला? कोणला? अरे बरं अरे बाबा कागद आहे ती आहे, एकत्रीकरणात झालेले बाबडे ते. असं काय करतो? फुकटचं नाही म्हटलं, फुकटचं म्हटलेलंच नाही, फुकटचं म्हटलेलं नाही, काय म्हणतो का? याचा फायदा घेऊ नको. कायदा आम्हाला कळतोय. फुकटचं म्हटलेलं नाही. हा कायदा हा आम्हाला कळतोय, लक्षात चळू दे. ठेवू. हा. अरे बाबा भांडण करायची काही कारणच नाही काही. तुला तो विषय घ्यायची काय त्याचं नाव घ्यायचं. अरे 21 गुंठ तुमच्या वाट्याला आले म्हटलं. कोणला? कोणला? हे बघ, धावून नको येऊ, धावून नको येऊ. तुमच्या वाट्याला आले मी म्हटलं, त्यांचं वावर वाट्याला आलंय ते. कोणचं? अरे त्यांचं 21 गुंठ तुमच्या वाट्याला एवढंच म्हटलंय. नाही नाही मी मापार मेलो तरी चालेल आज, पण मी ते पूर्ण करणार. हा पण मला एवढं कळतंय, त्यांनी आज खाऊ नाही पैसे खाली, खाऊ नाही गुक्याला तिथे. आज त्या लीलाबाईला सुद्धा निराधार महिला आहे, तिला सुद्धा एक गुंठ
नोटरी करून दिले ती आहे अशोक नामदेव यांची जागा. मग जिथं जिथं गू खालाय मग प्रत्येक ठिकाणी गूच खायचा का? आपण त्या बाईचा दोष आहे का? कोणच्या त्या बाईचा ह्या बाडव्यांचा दोष नाही. जिथं तिथं अपंगाचे पैसे आले पोटे म्हणाले संतोष बबनला ह्या बाडव्यांनी खाऊन बसले पोस्ट म्हणे पदरचे पैसे त्या माणसाला दिलेत का? आता त्याची नोकरी जाऊ नये म्हणून. हा हा तिथं सुद्धा आता समजा तिला बाईचा दोष आहे का? की जागा दाखवली घर बांधलं जागा दुसरी यांनी आई घालायची दुसऱ्यांनी चालत राहायचं. मग यांना मी आता मीडियावाल्या परत ते सांगणार यांनी कुडकुड घाण केली ना ते पण सांगणार. इथे व्हिडिओ आले ना त्यांना त्यांची वाईट घ्यायला पाठवायला माहिती नव्हतं पाठवायला. अहो ते म्हटले कोणी घेतले ते दाखवा म्हणून म्हटलं त्यांनी घेतले. त्यांना फक्त तुम्ही विचारा. आज तुम्ही काय बोलले 1.5 ते पाऊण 2 लाख रुपये घेतले. खरेदी करतात उल्लेख किती आहे? लाख रुपये. आणि मग ते लाख रुपये तिथे जरी असले तर पैसे जास्त घेतले असं नसतं हे. मग ते आई वडील म्हटले कसे घेतले काय घेतले कोणासमोर घेतले कोणत्या टायमाला घेतले दाखवून द्या तुम्ही त्याची सही दाखवा. सगळं बरोबर आहे सही दाखवा सगळं पिऊन तुम्ही आहे जास्त घेतले पण कागद कमीचा केला तो विषय लांबचा आहे रे. कोणी अहो 1 लाख ऐका बाबा संतोष बबन पोटे पांडुरंग सदाशिव दांगट यांना 20,000 रुपये तुम्ही रोख दिलेत आणि 1 लाख रुपये त्यांच्या पतसंस्थेत भरलेत कर्ज म्हणून. लांबचा आहे. हा आज विषय काय तुझा तुला जमीन पाहिजे हा महत्वाचं काय आहे मला माझी जमीन पाहिजे. तुला फसवलं कोणी महत्वाचं आता दोघांना मिळून झाले ना. दोघांनी मिळून नाही. मग तू हेच लक्षात घेत नाही ते गेले जख मारली त्यांनी ते घेऊन आले समजा त्यांनी तुझ्या बापाला समजा सही करायला काय सांगितली समजा सगळं त्यांनी केलं का नाही. माझा त्याच्यात रोल नव्हता तरी पण आता मग त्यांनी काय करायला पाहिजे त्यांचं बॉय आपलं काय न्यायची जमीन समजा का साधं कुठं निघत नाही मग तुझी जमीन तुला कुठेतरी दिली पाहिजे. हे बघा मी आजही ते सांगणार माधुभाऊ पोटे माधू नारायण पोटे यांच्या मुलांनी गैरव्यवहार केलाय. त्यांच्या सुद्धा सह्या आहे तिथं त्या कागदावर सुद्धा सह्या आहे. ऐका सकाराम आवडाजी गणा आवडाजी ऐका सकाराम आवडाजी गणा आवडाजी सीताराम श्रीपद रखमा श्रीपद देवबाई गणपत बागुबाई दोंडीबा सगळ्यांच्या टोटल जणांच्या सह्या आहे. आणि पंच म्हणून नामदेव बाळश्राम कुठे त्यांची सुद्धा सही आहे. हा अरे बाबा ओ नीता वहिनी तुम्ही जावले ऐका भांडण नाही तुम्ही जावले तुम्ही जा भांडण काही नाही याच्यात. हा त्याला इथं घेऊन या म्हणा आमच्या नाव आम्ही करून द्या. याला ऐका नाही तर त्याच्या नावाची पोलीस कंप्लेंट करा. तुम्ही पोलीस कंप्लेंट करा FIR दाखल करा त्याचं नाव सांगायचं त्याची सही ना त्याच्या मामाची त्याची सही ना का खरेदी करता हो. नाही ते त्याला समोर घेऊन मीडियावर समोर घेऊन या.